घरकुल योजना 50,000 रुपये वाढीव अनुदान. नमस्कार मित्रांनो, MHB मराठी न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. जर तुमचं पण स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न असेल तर राज्य सरकारने तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आणली आहे. घरकुल लाभार्थ्यांना आता 50,000 रुपयांचं जास्तीचं अनुदान मिळणार आहे. पण हे पैसे नक्की कुणाला मिळणार, अटी काय आहेत, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच MHB मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून सरकारी योजनांची माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही. 1. नवीन निर्णयाचा धमाका. तर मित्रांनो, राज्य सरकारने 4 एप्रिल 2025 रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता घरकुल बांधणाऱ्या लाभार्थ्यांना मूळ अनुदानाशिवाय अतिरिक्त 50,000 रुपये दिले जाणार आहेत. यामध्ये 35,000 रुपये तुमच्या घराच्या बांधकामासाठी असतील, तर 15,000 रुपये हे खास सोलर यंत्रणा सोलर सिस्टम बसवण्यासाठी दिले जाणार आहेत. 2. सोलरची अट महत्त्वाची. लक्षात ठेवा, सरकारने आता प्रत्येक घरकुलावर सोलर पॅनेल असावे असे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे जे लाभार्थी 1 किलोवॅट पर्यंतची सोलर यंत्रणा बसवतील त्यांनाच हे 15,000 रुपये मिळतील. जर तुम्ही सोलर बसवलं नाही तर हे पैसे मिळणार नाहीत. ही गोष्ट नीट समजून घ्या. 3. लाभार्थी कोण असणार? सर्वात महत्त्वाचा प्रश्न. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मला हे पैसे मिळणार का? तर लक्ष द्या, हे अनुदान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 च्या लाभार्थ्यांसाठी आहे, ज्यांना सन 2024 ते 25 ते 2028 ते 29 या काळात घरकुल मंजूर झाले आहे किंवा होणार आहे, तेच यासाठी पात्र असतील. याशिवाय राज्यातील इतर योजना जसे की रमाई आवास, शबरी आवास, मोदी आवास आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना यामधील 2024 ते 25 च्या नवीन उद्दिष्टातील लाभार्थ्यांना सुद्धा याचा फायदा मिळणार आहे. 4. जुन्या लाभार्थ्यांचे काय? ज्यांचे हप्ते आधीच पूर्ण झाले आहेत किंवा ज्यांचे बांधकाम जुन्या टप्प्यातील आहे, त्यांना सध्याच्या नियमानुसार हे वाढीव पैसे मिळणार नाहीत. हे फक्त 2024 ते 25 पासूनच्या नवीन टप्प्यातील लाभार्थ्यांसाठीच लागू आहे. तर मित्रांनो, तुमची मंजुरी कोणत्या वर्षाची आहे हे एकदा नक्की तपासा. जर 2024 ते 25 मध्ये तुमचं नाव आलं असेल तर तुम्हाला हे 50,000 रुपये बोनस मिळणारच. ही माहिती तुमच्या इतर गरजू मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. अशाच ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी आपल्या MHB मराठी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.